गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आता आपण हॅलोअल्केन्स आणि हॅलोएरिन्स हे न्यू चॅप्टर स्टडी करणार आहोत 12th स्टँडर्डसाठी. हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये आपण NCERT आणि स्टेट बोर्ड सिलेबस कव्हर अप करणार आहोत डिटेलमध्ये. आता हे चॅप्टर शिकत असताना काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ज्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. ते टॉपिक्स कोणकोणते आहेत सुरुवातीला ते माहिती करून घेऊया. जसं सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन्स, हॅलोअल्केन्स आणि हॅलोएरिन्सचे इंट्रोडक्शन्स पाहणार आहोत आणि ते जे कंपाऊंड्स आहेत हॅलोअल्केन्स आणि काही हॅलोएरिन्स यांचे अप्लिकेशन्स म्हणजे यांचे युजेस वगैरे आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन्स करणार आहोत. हॅलोअल्केन्स आणि हॅलोएरिन्स या दोन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. क्लासिफिकेशन झाल्यानंतर आपण ते जे कंपाऊंड असतात त्यांना आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नॉमेनक्लेचर करत असतो. नॉमेनक्लेचर आपण दोन पद्धतीने करत असतो. एक कॉमन नेम सिस्टीम असते आणि दुसरी IUPAC नेम सिस्टीम असते. त्याच्यानुसार आपण नॉमेनक्लेचर करणार. नॉमेनक्लेचर झाल्यानंतर मेथड ऑफ प्रिपरेशन्स ऑफ हॅलोअल्केन्स. सुरुवातीला हॅलोअल्केनच्या प्रिपरेशनच्या मेथड म्हणजे त्यांना कसं तयार करतात त्यांच्या मेथड समजून घेऊ आपण. त्याच्यानंतर हॅलोएरिन्स यांचं प्रिपरेशन्स कसं करतात त्यांच्याही मेथड समजून घेऊ. म्हणून प्रिपरेशन्स ऑफ हॅलोएरिन्स कसे तयार करायचे यांच्याही मेथड्स प्रिपरेशनच्या स्टडी करणार आहोत. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टी स्टडी करण्याच्या आधी नेचर ऑफ CH बॉन्ड, हा बॉन्ड बेसिकली कशा प्रकारे ब्रेक होणार आहे याचं नेचर कसं आहे याच्यावरच यांच्या केमिकल प्रॉपर्टी डिपेंड असते. त्यामुळे आपण नेचर ऑफ CH बॉन्ड इन हॅलोअल्केन्स आणि हॅलोएरिन्स यांच्या केमिकल रिएक्शन स्टडी करण्याच्या आधी तर त्यांचा मध्ये जे CH बॉन्ड आहे याचं नेचर कसं आहे, तो ब्रेक कसा होणार आहे हे समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज, हे जे हॅलोअल्केन्स आहेत किंवा हॅलोएरिन्स आहेत यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे यांचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी ह्या वाल्या प्रॉपर्टी म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टी हे खूप महत्त्वाचा पॉइंट आहे की हे जे हॅलोअल्केन्स असतात किंवा हॅलोएरिन्स असतात यांच्यापासून आपण दुसरे कंपाऊंड तयार करणार आहोत बाय ब्रेकिंग ऑफ CH बॉन्ड. नवीन फंक्शनल ग्रुप असणारा कंपाऊंड तयार करणार आहोत ज्याला आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणत असतो. आणि केमिकल प्रॉपर्टीज नंतर आयसोमर्स हा पॉइंट स्टडी करणार आहोत. बेसिकली या चॅप्टरमध्ये स्ट्रक्चरल आयसोमर्स आणि स्टिरिओ आयसोमर्स, स्टिरिओमध्ये स्पेशली ऑप्टिकल आयसोमर्स आपण स्टडी करणार आहोत. तर हे पॉइंट आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहे. तर वन बाय वन एक एक पॉइंट आपण क्लिअर करणार आहोत. सुरुवातीला इंट्रोडक्शन्स आणि अप्लिकेशन्स आणि नंतर क्लासिफिकेशन्स हे टॉपिक आपण स्टडी करू. त्यानंतर यावरच एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर बघा, सुरुवातीला जे चॅप्टरचं नाव आहे हॅलोअल्केन्स अँड हॅलोएरिन्स, असं चॅप्टरमध्ये दोन पार्ट आपल्याला स्टडी करायचे आहे. एक हॅलोअल्केन्स आहे आणि दुसरा हॅलोएरिन्स आहे. तर बेसिकली हॅलो मीन्स हॅलोजन्स. हे जे हॅलो वर्ड आहे हे हॅलोजन्स पासून आलेलं आहे. हॅलोजन्स मीन्स बॉन्ड X या फंक्शनल ग्रुपला आपण हॅलोजन्स म्हणतो. जसं बॉन्ड X याच्यासाठी दिलेला आहे की फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन यापैकी कोणताही राहू शकते म्हणून आपण X दिलेला आहे. आणि अल्केन हे एक ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स आहे. काय आहे? ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे ओपन चेन हायड्रोकार्बन्स असतात हे, आहे की नाही. तर हे जे नाव आहे त्या नावातच त्याची बरीचशी इन्फॉर्मेशन्स आहे. ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्केन्स चे डेरिव्हेटिव्स म्हणजे हॅलोजन असणारे कंपाऊंड आपण स्टडी करणार आहोत. आणि इथे सुद्धा या हॅलोचं मिनिंग हॅलोजनच होत असते. या हॅलोचं मिनिंग काय? हॅलोजन्स मीन्स बॉन्ड X, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन हे घेसाल. आणि ॲरिन्सचं मिनिंग आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. काय आहे? ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ॲरिनचं मिनिंग होत असते ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. आता ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स बेसिकली कोणाला म्हणत असतो आपण? बेन्झीन. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे कोणता असतो? बेन्झीन. म्हणजे हे बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ज राहणार आहे, हॅलोजन असणार आहे.
आणि ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे तुमचा अल्केन. अल्केन म्हणजे सिंगल बॉन्डेड हायड्रोकार्बन कंपाऊंड. जसं याचा सिम्पलेस्ट मेंबर आपण कोणता घेतला, मिथेन. आता बेसिकली हे हॅलोजन्स असणारे डेरिव्हेटिव्ह्ज आहेत अल्केनचे आणि हे हॅलोजन असणारे डेरिव्हेटिव्ह्ज ॲरिन्सचे. तर त्याच्यामुळे या दोन याच्यामध्ये बेसिक आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इथे जे हॅलोजन ॲटम्स आहेत, हा हॅलोजन ॲटम्स म्हणजे X हा sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच आहे. कशामध्ये? हॅलो अल्केन्समध्ये. या हॅलो अल्केन्सलाच आपण अल्किल हॅलाइड सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण? अल्किल हॅलाइड म्हणतात. आणि इथे जे हॅलो ॲरिन्स आपण घेतलेला आहे, तर या हॅलो ॲरिन्समध्ये हा जो हॅलोजन ॲटम्स आहे हा ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली अटॅच आहे. आणि ॲरोमॅटिक रिंगचा जो कार्बन आहे तो sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे. आणि हा जो हॅलो ॲरिन्स आहे याला आपण ॲरिल हॅलाइड्स असंही म्हणतो. काय म्हणतो? ॲरिल हॅलाइड्स. म्हणजे बेसिकली तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हॅलो अल्केन्स हा जो आपण ए पार्ट आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत, ज्यामध्ये आपण अल्केन, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्केनचे डेरिव्हेटिव्ह स्टडी करणार आहोत. अल्केनचे हायड्रोजन आपण रिप्लेस करू. फॉर एक्झाम्पल, जसं मी एक एक्झाम्पल घेतलं, इथे मिथेन घेतला आपण. एक काय घेतला असा? मिथेन. आणि या मिथेनचा जर आपण हायड्रोजन रिप्लेस केला कशाला? हॅलोजन ॲटम्सना, तर आपल्याला एक अल्किल हॅलाइड्स म्हणजेच हॅलो अल्केन्स तयार होईल. इथे आपण जर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे बेन्झीन रिंग घेतले आणि या बेन्झीन रिंगमध्ये हे जे हायड्रोजन असतात, 6 हायड्रोजन आयडेंटिकल आहे बेन्झीन रिंगमध्ये. अशा प्रकारे आता हे हायड्रोजन जर आपण काढला आणि या जागी हॅलोजन आणला तर हा तयार झाला आता हॅलो ॲरिन्स. काय तयार झाला आहे? हा हॅलो ॲरिन्स. म्हणजेच हे सुद्धा यालाच आपण ॲरिल हॅलाइडही म्हणतो. ॲरिल हॅलाइड्स किंवा हॅलो ॲरिन्स. आणि हा हॅलो अल्केन्स. तर अशा प्रकारे बेसिकली आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण हे जे दोन पार्ट स्टडी करणार आहोत, ए आणि बी पार्ट आपल्याला या चॅप्टरमधला हॅलो अल्केन्स आपण असं सेपरेटली स्टडी करणार आहोत. जरी हे टॉपिक्स आपण दिलेले आहेत, हे टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत, पण चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपण हॅलो अल्केन्स डिटेल स्टडी करणार आहोत. त्यानंतर हॅलो ॲरिन्स हेही डिटेल स्टडी करणार आहोत. म्हणजे कन्फ्युजन्स राहणार नाही आपल्याला. तर बेसिक डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल की इथे जे हॅलोजन ॲटम्स तुम्हाला अटॅच दिसतो तो sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच दिसतो. आणि हॅलो अल्केन्समध्ये हॅलोजन ॲटम्स जो अटॅच दिसतो तो sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच दिसतो. हा मेन बेसिक डिफरन्स आहे. आता हे झालं यांचे इन्फॉर्मेशन्स. आता आपण यांची डेफिनेशन्स क्रिएट करू. बघा, लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीला आपल्याला यांच्या डेफिनेशन्सवर फोकस करू की हॅलो अल्केन्स आणि हॅलो ॲरिनची डेफिनेशन्स. तर डेफिनेशन्स करत असताना हे बेसिकली कोणाचे डेरिव्हेटिव्ह्ज आहे? हॅलोजन असणारे डेरिव्हेटिव्ह्ज आहे. आता डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे काय? जसं आपण आपल्या आई वडिलाचे डेरिव्हेटिव्ह्ज आहे, तसं हे जे हॅलोजन असते, हॅलोजन जो असतो तो हॅलोजन असणारे डेरिव्हेटिव्ह्ज कोणाचे? अल्केनचे आणि ॲरिन्स म्हणजे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचे आणि ॲलिफॅटिक हायड्रोकार्बनचे डेरिव्हेटिव्ह्ज आपण म्हणजेच हॅलो अल्केन्स आणि हॅलो ॲरिन्स. म्हणून याची डेफिनेशन्स द्यायची आहे की दीज आर द कंपाऊंड्स. हे असे कंपाऊंड्स असतील. दीज आर द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन बाय replacement of one or more hydrogen atom from hydrocarbons, aliphatic or aromatic hydrocarbon, hydrocarbon by halogen atom called haloalkanes or haloarenes असं म्हणणार आहोत. बघा डेफिनेशन्स मध्ये फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही
काही जर आपण पॅरेंट कंपाऊंड घेतला असता एक मिथेन, तर या मिथेनचा एक हायड्रोजन जर आपण रिप्लेस केला एका हायड्रोजन्सनं, तर हा झाला तुमचा हॅलो अल्केन्स, मोनो हॅलो अल्केन्स झाला. आपण 2 हायड्रोजन सुद्धा याच्यातले रिप्लेस करू शकतो 2 हॅलोजन आयटम्सना, डायहॅलो एरिन्स तयार होईल, डायहॅलो एरिन्स तयार होईल. इथे 3 हायड्रोजन सुद्धा रिप्लेस करू 3 हॅलोजन आयटम्सना, तर ट्रायहॅलो एरिन्स तयार होईल. आणि आपण 4च्या 4ही हायड्रोजन आयटम 4 हॅलोजन आयटम्सना रिप्लेस केले तर टेट्रा हॅलो एरिन्स सुद्धा तयार होईल. तर हे सर्व हॅलो एरिन्स आहे. नंतर आपण यांचं क्लासिफिकेशन्स करूच, मोनो, डाय, ट्राय वगैरे. तर सध्या यांना हॅलो एरिन्स म्हणणार आहोत, कारण ही कोणाचे डेरिव्हेटिव्ह आहे, हॅलोजन असणारे डेरिव्हेटिव्ह आहे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजेच अल्केनचे, आणि म्हणून यांना आपण हॅलो अल्केन्स म्हणतो. तसंच हॅलो एरिन्स म्हणजे पॅरेंट कंपाऊंड कोण आहे, बेन्झीन. या बेन्झीनवर 6 आयडेंटिकल हायड्रोजन आयटम असतात, हे माहिती आहे तुम्हाला. ऑलरेडी एक हायड्रोजन जर याच्यातला काढला आपण एका हॅलोजन आयटम्सनं, तर मोनो हॅलो एरिन्स तयार होईल, हा मोनो हॅलो एरिन्स. 2 हायड्रोजन जर आपण रिप्लेस केले 2 हॅलोजन आयटम्सनं, तर डायहॅलो एरिन्स तयार होतील. अलग अलग डायहॅलो एरिन्स अलग अलग पोझिशन्सवर 1-2 पोझिशन्स आहे, ही 1 आणि हे 3 पोझिशन्स, 1 आणि 4 पोझिशन्स, अशा पोझिशन्सवर हे डायहॅलो एरिन्स तयार होईल. असंच आपण 3 हायड्रोजन सुद्धा रिप्लेस करू शकतो 3 हॅलोजन आयटम्सनं, तर ट्रायहॅलो एरिन्स तयार होईल. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही पोझिशन्सवर हॅलोजन्स लावू शकता. तर हे सर्व हॅलो एरिन्स आहे, हॅलो एरिन्स. पॅरेंट कंपाऊंड एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहे, आणि या एरोमॅटिक हायड्रोकार्बनचे 1 or more हायड्रोजन आपण जर रिप्लेस केले तर हॅलोजन आयटम्सनं, तर हे तयार होणारे कंपाऊंड्स म्हणजे हॅलो एरिन्स असते. आणि म्हणून आपण यांची डेफिनेशन्स केली की दीज आर द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ 1 or more हायड्रोजन आयटम्स फ्रॉम ॲलिफॅटिक ऑर एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स बाय हॅलोजन आयटम्स कॉल्ड ॲज हॅलो अल्केन्स ऑर हॅलो एरिन्स. ॲलिफॅटिक पासून जर तयार झाले तर ते हॅलो अल्केन्स, आणि ॲरोमॅटिक पासून जर तयार झाले तर ते हॅलो एरिन्स. बेसिकली याच्यामधला डिफरन्स एकच आहे, म्हटलं की ही कार्बन जो आहे तो sp3 हायब्रिडाइज आहे, ज्याला हॅलोजन ॲटम अटॅच आहे, आणि इथे sp2 हायब्रिडाइज कार्बनला तो हॅलोजन ॲटम अटॅच असतो. हा मेन डिफरन्स यांच्यामध्ये राहील. आणि हे ॲरोमॅटिक पासून तयार होतात आणि हे ॲलिफॅटिक पासून तयार होत असतात, म्हणून यांना आपण हॅलो अल्केन्स आणि ते हॅलो एरिन्स. आता या कंपाऊंड्स आपण ही डेफिनेशन जस्ट इंट्रोडक्शन्समध्येच पाहिलेली आहे, बरोबर आहे. आता असे खूप सारे हॅलोजन असणारे जे कंपाऊंड्स आहेत नेचरमध्ये किंवा सिंथॅटिक कंपाऊंड जे असतात, यांचे वाईड ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणून आता आपण यांचं ॲप्लिकेशन सुद्धा समजून घेणार आहोत, आहे की नाही. तर प्रत्येक काही कंपाऊंड्स आपण घेऊ याच्यामध्ये जे आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केले गेलेले आहेत, तर त्यांचे ॲप्लिकेशन्स, त्यांचे युजेस समजून घेऊ, आणि त्यानंतर मग आपण क्लासिफिकेशन्सवर येणार आहोत. तर खूप सारे हॅलोजन असणारे कंपाऊंड जे नॅचरली असतात किंवा ज्याला आपण सिंथेटिकली तयार करतो, हे इंडस्ट्रियली, त्यानंतर आपल्या लॅबॉरेटरीमध्ये किंवा बऱ्याचशा आपल्या युजफुल केमिकल कंपाऊंड्स म्हणून, यांचं मेडिसिन म्हणून, काही याच्यातनी यांचं ॲनेस्थेटिक म्हणून, कूलंट म्हणून, असं खूप सारे यांचे युजेस आहेत, ते आपण समोर पाहणारच आहोत. म्हणून आता इंट्रोडक्शन्समध्येच आपण ॲप्लिकेशन्स आणि युजेस पाहून राहिलेलो आहोत. हॅलो अल्केन्स आणि हॅलो एरिनचे काही कंपाऊंड जे असतात यांचं वाईड ॲप्लिकेशन्स असते इन इंडस्ट्री ॲज वेल ॲज इन नेचर्स. तर दे हॅव हॅलोजन्स कंटेनिंग कंपाऊंड्स हॅव वाईड ॲप्लिकेशन्स. जसं सर्वात पहिलं ॲप्लिकेशन्स मी इथे सांगतो याचं की सॉल्वंट म्हणून यूज होत असतो याचा. कशाचा? बरेचसे हॅलोजन असणारे जे कंपाऊंड्स असतात हे सॉल्वंट म्हणून यूज होत असतात व्हेरियस ऑर्गॅनिक रिएक्शन्समध्ये. आता सॉल्वंट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जसं क्लोरोफॉर्म आहे, CaCl3 आहे, कार्बन टेट्राक्लोराईड आहे, यांच्या प्रेझेन्समध्ये आपण हे रिएक्शन्स करत असतो. तर दिस कार्बन टेट्राक्लोराईड इज नॉन पोलर सॉल्वंट. हे कोणते सॉल्वंट आहे? नॉन पोलर सॉल्वंट आहे. त्याच्यामुळं हे बरेचसे केमिकल कंपाऊंड्स यांचे जे असतात हॅलोजन्स कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात, ॲलिफॅटिक असो का ॲरोमॅटिक असो, तर हे कंपाऊंड्स काय म्हणून यूज होत असतात? सॉल्वंट म्हणून यूज होत असतात इन व्हेरियस ऑर्गॅनिक रिएक्शन्स. बऱ्याचशा ऑर्गॅनिक रिएक्शन्समध्ये यांचा सॉल्वंट म्हणून यूज केला जात असते. ठीक आहे. त्यानंतर
नेक्स्ट मी तुम्हाला यांचं सेकंड ॲप्लिकेशन समजावून सांगतो की हे सॉल्व्हंट म्हणून ते यूज होतातच होतात. यांचं मेडिसिनमध्येही खूप सारं ॲप्लिकेशन्स आहेत. दे आर यूज इन मेडिसिन. बरेचसे मेडिसिन जे असतात ते काय आहेत, बऱ्याचशा मेडिसिनमध्ये हॅलोजनचे कंपाऊंड्स असतात. जसं मी क्लोरीन कंटेनिंग अँटीबायोटिक्स, जसं एक अँटीबायोटिक्स आहे, अँटीबायोटिक क्लोरीन कंटेनिंग अँटीबायोटिक्स आहे की नाही. तर क्लोरीन कंटेनिंग अँटीबायोटिक्समध्ये क्लोरोएम्फिनिकॉल काय नाव आहे, क्लोरोएम्फिनिकॉल हा जो क्लोरीन कंटेनिंग अँटीबायोटिक्स आहे, काय क्लोरीन कंटेनिंग अँटीबायोटिक, क्लोरीन कंटेनिंग अँटीबायोटिक जो आहे क्लोरोएम्फिनिकॉल्स, इट इज प्रोड्यूस्ड बाय सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम. हे सॉइल मधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात यांच्यापासून प्रोड्यूस केल्या जात असते आणि इट इज व्हेरी इफेक्टिव्ह फॉर द ट्रीटमेंट ऑफ टायफॉइड फिवर. बघा हे कशासाठी वापरतात, ट्रीटमेंट फॉर, त्याचे कशासाठी कशाच्या याच्यावर इफेक्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून क्लोरोएम्फिनिकॉलचा यूज होत असतो टायफॉइड फिवर म्हणून. कोणता, टायफॉइड फिवर. जे आपल्याला टायफॉइडला ताप येत असते तर त्या टायफॉइडच्या फिवरला कमी करण्यासाठी आहे की नाही, त्याच्यावर ट्रीटमेंट म्हणून कोणाचा यूज होत असते, या क्लोरोएम्फिनिकॉलचा यूज होत असतो. ठीक आहे. हा क्लोरोएम्फिनिकॉलचा फॉर्म्युला आहे. आपल्याला फॉर्म्युला एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, पण त्याच्यामध्ये क्लोरीन असल्यामुळं तो आपण क्लोरीन असणारा जो हॅलो अल्केन्स असो का हॅलो एरिन्स असो, अँटीबायोटिक कंपाऊंड्स म्हणूनही यांचं काय होत असते, यूज होत असते. हे लक्षात ठेवायचं आहे नाव, क्लोरोएम्फिनिकॉल यूज फॉर द ट्रीटमेंट फॉर द टायफॉइड फिवर. टायफॉइड फिवरमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी यूज केलं जात असते. तसंच एक सिंथेटिक कंपाऊंड आहे क्लोरोक्विन. आपल्याला आता सध्याच्या टाइमला माहिती आहे की क्लोरोक्विन हे नाव तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. आपल्या भारताला अमेरिकेनं सुद्धा क्लोरोक्विन मागितल्या होत्या. कशासाठी मागितल्या होत्या, हा जो कोविड जो व्हायरस आहे याच्यावर ट्रीटमेंट म्हणून सुद्धा याचा यूज केला जाऊ शकतो असं आपलंही म्हणणं होतं आणि त्यांचंही म्हणणं होतं. त्यामुळं त्यांनी आपल्याला क्लोरोक्विन नावाचे जी काही टॅबलेट्स आहेत जे भारतात बनते ते त्यांनी मागितल्या होत्या, आहे की नाही. तर हाच जो कंपाऊंड आहे तर सिंथेटिक हॅलोजन कंपाऊंड्स क्लोरोक्विन, सिंथेटिक हॅलोजन्स कंपाऊंड आहे हा, सिंथेटिक हॅलोजन्स कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत. सिंथेटिक हॅलोजन कंपाऊंड कोणता आहे, क्लोरोक्विन. काय नाव आहे याचं, क्लोरोक्विन है ना. हा जो क्लोरोक्विन आहे बेसिकली याचा यूज कशासाठी होत असतो, इट इज यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. कशासाठी यूज केलं जात असते हे, ट्रीटमेंट ऑफ मलेरिया जो डासापासून आपल्याला आजार होत असतो, फिवर होत असतो, मलेरिया, हिवताप म्हणतो आपण त्याला. तर याला ट्रीटमेंट करण्यासाठी कशाचा यूज केला जात असते, हा सिंथेटिक क्लोरोक्विन नावाचा जो मेडिसिन आहे, ड्रग्ज आहे, याचा यूज केला जात असते. तसंच रिसेंटली हा आपण कशामध्ये यूज करून राहिलेला की जो कोरोना व्हायरस आहे म्हणजेच कोविड आपण म्हणतो, त्या कोरोना व्हायरसच्या ट्रीटमेंट्समध्ये सुद्धा क्लोरोक्विन मधामधात यूज केला गेलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट यांचं अप्लिकेशन्स, हॅलोजन असणाऱ्या कंपाऊंडचं अप्लिकेशन्स आपण पाहणार आहोत. यांचा फॉर्म्युला क्लोरोक्विनचा हा आहे, पण फॉर्म्युला आपल्याला महत्वाचा नाही, मी पहिले सांगितलं आपल्या सिलेबसमध्ये फॉर्म्युले मेन्शन नाही आहे. बस क्लोरोक्विनचा यूज कशासाठी होत असतो, यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. क्लोरोएम्फिनिकॉलचा यूज कशासाठी होत आहे, ट्रीटमेंट फॉर द टायफॉइड अँड फिवर्स. तसंच क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड हे नॉन पोलर सॉल्व्हंट म्हणून यूज होत असतात ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये. तसंच बरेचसे हॅलोजन असणारे जे कंपाऊंड्स असतात हे एनास्थेटिक एजंट्स म्हणून यूज केले जात असतात. काय म्हणून यूज केले जात असतात, एनास्थेटिक एजंट्स. यांचा एनास्थेटिक एजंट्स म्हणून सुद्धा यूज केले जात असते. तर आता एनास्थेटिक एजंट्स म्हणजे काय असतात, जे इट प्रोड्यूस अनकॉन्शियसनेस, आहे की नाही. म्हणजे आपल्याला
जेव्हा ऑपरेशन्स होत असते तर ऑपरेशनच्या वेळेस ते वेदनानाशक म्हणून आपण जे केमिकल वापरत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, एनास्थेटिक एजंट्स. तर इथे एनास्थेटिक एजंट्स आपल्याला माहिती आहे की क्लोरोफॉर्म हा सुद्धा एक एनास्थेटिक एजंट्स आहे की नाही. CaCl3 ज्याला आपण क्लोरोफॉर्म म्हणतो हा सुद्धा एनास्थेटिक एजंट्स आहे. पण यांच्यामध्ये बरेचसे साईड इफेक्ट असल्यामुळे आपण क्लोरोफॉर्मच्या ऐवजी हॅलोथेन नावाचा एनास्थेटिक एजंट वापरत असतो. हॅलोथेन म्हणजेच हॅलोजन असणारा कंपाऊंड आहे. हा 3 फ्लोरीन ॲटम्स आहेत, बघा लक्षात ठेवायचं आहे. थेन म्हटलं तर इथेन आला याच्यात आणि 2 क्लोरीन ॲटम्स आहे. असा हा हॅलोथेन नावाचा जो कंपाऊंड्स आहे इट इज यूज ॲज ए एनास्थेटिक ड्युरिंग द सर्जरी. आणि म्हणून याचा यूज कशासाठी होत असतो, एनास्थेटिक एजंट म्हणून, एनास्थेटिक इन सर्जरीमध्ये यांचा एनास्थेटिक म्हणून काय केलं जात असते, यूज केलं जात असते. तर असा हा थर्ड आपण एनास्थेटिक एजंट्स म्हणून सुद्धा यांचा यूज होत असते. तर क्लोरोफॉर्म सर्वांना माहिती आहे एनास्थेटिक एजंट म्हणून यूज केला जात असते. तसंच हॅलोथेन सुद्धा हा एक केमिकल कंपाऊंड्स आहे, हा सुद्धा एनास्थेटिक एजंट म्हणून यूज केला जात असते सर्जरीमध्ये. तर त्याच्यामुळं हे सुद्धा एनास्थेटिक एजंट म्हणून सुद्धा हे हॅलोजन असणारे कंपाऊंड्स यूज केले जात असतात. त्याच्यानंतर कुलंट म्हणून सुद्धा यूज होत असते. आता फोर्थ याचा यूज पाहू आपण, जो कुलंट म्हणून याचा यूज केला जाऊ शकतो. बघा नेक्स्ट यूज आपण कुलंट म्हणून करत असतो. बरेचसे हॅलोजन असणारे कंपाऊंड जे आहेत यांचा यूज आपण कुलंट्स म्हणून करत असतो. आता कुलंट्स काय असतात, जे रेफ्रिजरेटर आहे की नाही किंवा एअर कंडिशनर्स आहेत यांच्यामध्ये काही गॅस भरलेला असतो जो काय करत असतो, तिचं टेम्परेचर डाऊन करण्याचं काम करत असतो. आणि म्हणून व्हेरियस हॅलोजन्स कंटेनिंग कंपाऊंड्स आर यूज ॲज ए कुलंट. फॉर एक्झाम्पल CF2CL2 ला आपण काय म्हणतो, फ्रिऑन. काय म्हणतो, फ्रिऑन 12 which is used as a coolant in refrigerator or air conditioners. जे आपले एअर कंडिशनर्स आहेत किंवा रेफ्रिजरेटर्स आहेत ते यांच्यामध्ये एक गॅस आपण भरलेला असतो जो कुलंटचं काम करत असते. ते टेम्परेचर डिक्रीज करायचं काम करत असते. त्यामध्ये फ्रिऑन 12 हा एक हॅलोजन असणारा कंपाऊंड्स आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट यूज बरेचसे हॅलोजन्स असणारे कंपाऊंड्स ज्याचे ॲप्लिकेशन्स यूज करून राहिलो आपण. बरेचसे असे हॅलोजन असणारे कंपाऊंड्स आहेत जे इन्सेक्टिसाइड म्हणून यूज होत असतात. काय म्हणून यूज होत असतात, इन्सेक्टिसाइड म्हणून यूज होत असतात. आता इन्सेक्टिसाइड कोणता असा हॅलोजन असणारा कंपाऊंड्स आहे जो इन्सेक्टिसाइड म्हणून यूज होत असतो, तो आहे DDT. कोणता आहे, DDT, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये DDT म्हणतो. पण याचं जर लॉंग फॉर्म आपण पाहिलं तर काय नाव आहे याचं, डायक्लोरोडायफिनीन ट्रायक्लोरोइथेन. काय नाव आहे, ट्रायक्लोरोइथेन. असा हा कंपाऊंड आहे ज्याचं लॉंग फॉर्म आपण असा आहे जो DDT. पण हा DDT आहे रिसेंटली आपण याचा यूज कमी करत असतो कारण हा सॉइल पोल्युटंट आहे. म्हणजेच वॉटर किंवा सॉइल किंवा आपण याला इन्सेक्टिसाइड म्हणजे इन्सेक्ट किलर म्हणून आपण याचा यूज करत असतो. पण हा काय होते आपल्या बॉडीमध्ये जर गेला तर इट इज अ कॅन्सर कॉझिंग सबस्टन्स आणि हा डिकम्पोज होत नाही एन्व्हायरमेंटमध्ये. त्याच्यामुळं DDTचा यूज कमी केला जात असते. पण DDT हा इन्सेक्टिसाइड म्हणून यूज केला जात असते. याचा फॉर्म्युला जर तुम्ही ड्रॉ केला तर तुम्हाला लक्षात येईल की ट्रायक्लोरो 3 क्लोरीन असणार आहे याच्यात, ट्रायक्लोरोइथेन म्हटलं तर 2 कार्बन आहे आणि हा डायफिनिल आहे, डायफिनिल डायक्लोरो पॅरा पोझिशन्सला 2 क्लोरीन आहे. हा वाला जो कंपाऊंड आहे हा DDTचा फॉर्म्युला आहे. काय नाव आहे, डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरोइथेन. हा DDT म्हणून यूज केला जात असते. हा इन्सेक्टिसाइड आहे बट इट कॉज सॉइल पोल्युशन्स, वॉटर पोल्युशन्स अँड
they do not decompose in the environment. Also when they deposit in the fat cells they cause cancer, and that's why the less use of DDTs आपण खूप कमी यूज करत असतो. त्याच्यानंतर DDT झाल्यानंतर नेक्स्ट इन्सेक्टिसाइड म्हणून याचा यूज होत असते. नेक्स्ट आपण जे कंपाऊंड्स पाहणार आहोत DDT झाल्यानंतर, तर तो आहे आता हार्मोन्स म्हणून बरेचसे हॅलोजन असणारे कंपाऊंड्स यूज होत असतात. बघा लक्षात ठेवायचं आहे, हार्मोन्स म्हणून यांचा यूज होत असतो. जसं थायरॉक्सिन नावाचा जो हार्मोन्स आहे, जो आपल्या या थायरॉक्सिन जो हार्मोन्स आहे, थायरॉइड त्याच्यापासून प्रोड्यूस होत असते, आहे की नाही. तर थायरॉक्सिन हार्मोन्स जे पिट्युटरी ग्लँड्स असतात आपल्या नेकमध्ये, त्यांच्यापासून तो तयार होत असतो, ज्यांच्यामध्ये आयोडीन असते. म्हणून अवर बॉडी प्रोड्यूस आयोडीन कंटेनिंग हार्मोन्स. आपली बॉडी आयोडीन कंटेनिंग हार्मोन्स तयार करते. काय नाव आहे त्याचं? थायरॉक्सिन. काय? थायरॉक्सिन नावाचा जो हार्मोन्स आहे, जे पिट्युटरी ग्लँड्स आपल्या बॉडीमधल्या नेकमधल्या तयार करत असतात, आहे की नाही. द डिफिशियन्सी ऑफ विच कॉज अ डिसीज. हे जर थायरॉइड ग्लँड म्हणजे थायरॉक्सिन हार्मोन्स जर नाही तयार झाला, तर याच्या डिफिशियन्सीमुळं, हे थायरॉक्सिन हार्मोनच्या डिफिशियन्सीमुळं एक डिसीज तयार होत असतो. हा आयोडीन कंटेनिंग हार्मोन्स आहे. आणि गॉयटर्स, काय नाव आहे याचं? गॉयटर्स म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? जे गळा असा मोठा होतो आहे ना, गलगंड म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपल्या भाषेत? गलगंड म्हणजे मोठा गळा होत असतो. हे डायग्राममध्ये आपण पाहूनही राहिलेलो. तर असं जर झालं तर हे कशापासून तयार होत असते? थायरॉक्सिन हार्मोन्स. आणि हे थायरॉक्सिन हार्मोन्स काय असते? आयोडीन कंटेनिंग. याच्यामध्ये कोणता असतो? आयोडीन कंटेनिंग हार्मोन्स असतो, विच इज प्रोड्यूस इन युअर बॉडी, जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत असते. आणि प्रोड्यूस इज डिफिशियन्सी प्रोड्यूस गॉयटर, म्हणजे गलगंड नावाचा जो हे होतो, तो या थायरॉक्सिनच्या हार्मोन्सच्या डिफिशियन्सीमुळे तयार होत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचा हार्मोन्स म्हणून सुद्धा यूज होत असते. त्याच्यानंतर याचा फायर एक्सटिंग्विशर म्हणूनही यूज केला जात असते. काय? फायर एक्सटिंग्विशर म्हणूनही याचा यूज केला जाते. कोणाचा यूज केला जात असते? कार्बन टेट्राक्लोराइड, कॉल्ड ॲज पायरीन. याला काय म्हणतात? पायरीन. आणि जे आग विझवण्यासाठी जे सिलेंडर दिसते ना आपल्याला, ज्याच्यात कार्बन डायऑक्साईडही असते काही याच्यात, पण जुन्या याच्यात आपण काय वापरत होतो? पायरीन नावाचं केमिकल यूज करत होतो. ज्या सिलेंडरमध्ये आपल्या डायग्राममध्ये दिसते त्याच्यात पायरीन भरल्या जात असते आणि जे आग विझवण्यासाठी यूज केला जात असते, आणि त्यालाच आपण फायर एक्सटिंग्विशर म्हणत असतो. तो कोण आहे? कार्बन टेट्राक्लोराइड, आणि त्याचं नाव आहे पायरीन. तसंच बरेचसे हॅलोजन असणारे जे कंपाऊंड्स असतात, हे डिसइन्फेक्टंट म्हणूनही यूज केल्या जात असतात. काय म्हणून? डिसइन्फेक्टंट म्हणूनही यूज केल्या जात असतात, आहे की नाही. डिसइन्फेक्टंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे अँटीसेप्टिकचंही काम करू शकतात बरेचसे. इट इज यूज ॲज ए अँटीसेप्टिक. जसं क्लोरोफॉर्म, आयोडोफॉर्म आहे तुमचा, हा आयोडोफॉर्म आहे, तो हा अँटीसेप्टिक म्हणून यूज केलं जात असते बऱ्याचशा याच्यातली. तसंच ऑल्सो यूज इन द स्किन डिसीज. आयोडोफॉर्म स्किन डिसीजमध्ये यूज केलं जात असतं. इट इज ऑल्सो यूज इन LCD डिस्प्लेज. हे LCD डिस्प्लेमध्येही आयोडोफॉर्म काय केलं जाते? यूज केलं जात असते. तर असे बरेचसे हॅलोजन असणारे कंपाऊंड्स आहेत ज्यांचे यूजेस आपण पाहिलेले आहेत. तर हे यूजेस लक्षात ठेवायचे आहे की सॉल्व्हंट म्हणूनही यूज होते हा. त्यानंतर मेडिसिनमध्येही क्लोरो अँटीनिकॉल, जे आपण टायफॉइड फिवरसाठी, क्लोरोक्विन हे मलेरियासाठी यूज केले जात असते. ॲनास्थेटिक एजंट म्हणून यूज होत असते. क्लोरोफॉर्म आहे, हॅलोथेन आहे, हे ॲनास्थेटिक एजंट म्हणून यूज होतात. कुलंट, फ्रिऑन 12 हे सुद्धा हॅलोजन असणारा कंपाऊंड आपण कुलंट म्हणून यूज करत असतो रेफ्रिजरेटरमध्ये आणि एअर कंडिशनर्समध्ये. त्याच्यानंतर DDT नावाचा जो केमिकल कंपाऊंड आहे, डायथिल डायफेनिल डायक्लोरोडायफेनिल ट्रायक्लोरोइथेन, हा इन्सेक्टिसाइड म्हणून यूज केला जात असते. हार्मोन्स म्हणूनही बरेचसे हॅलोजन असणारे कंपाऊंड्स यूज केले जात असते. जसं थायरॉक्सिन आहे, जे आपल्या
पिट्युटरी ग्लँड एंडोक्राइन ग्लँड म्हणून तयार होत असतो. तो त्याचा डिफिशियन्सी गॉयटर नावाचा जो गलगंड नावाचा आजार आहे तो तयार करत असतो. हा आयोडीन कंटेनिंग हार्मोन्स असतो. फायर एक्सटिंग्विशर म्हणूनही याचा यूज केला जात असते. कार्बन टेट्राक्लोराईड हा फायर एक्सटिंग्विशर म्हणून यूज केला जात असते, ज्याचं नाव आहे पायरिन. आणि डिसइन्फेक्टंट म्हणून बरेचसे केमिकल यूज केले जात असते, जसं आयोडोफॉर्म आहे विच इज यूज ॲज ए अँटीसेप्टिक झालं, विच इज यूज ॲज ए अँटीसेप्टिक ना.